ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, आपण बघितलं की आत्तापर्यंत अर्जुन सायली प्रियाच्या विरोधात पुरावे गोळा करत असतात. पण अचानकपणे आता संपूर्ण बाजी ही प्रियाने पलटलेली असते. म्हणजे आता इथे फासे प्रियाच्या बाजूने पडत असतात. काय होतं प्रेक्षकांनो, इथे आता सायलीच्या तळपायावरती असलेलं तुळशीपत्र जर कुणी बघितलं तर सगळ्यांना कळेल की सायलीच्या तळपायावरती तुळशीपत्राची खूण आहे. आणि तेव्हा जर आता सायलीला समजलं की तन्वीच्या तळपायावरती तुळशीपत्राची खूण होती आणि त्याच्यामुळे त्यांनी माझ्यावरती विश्वास ठेवला आहे, तर इथे सायली सगळ्यांना सांगेल की तिच्या तळपायावरती तुळशीपत्राची खूण आहे आणि माझ्या तळपायावरती तुळशीपत्राची खूण नव्हती. त्यामुळे इथे सायलीचा गरम तव्यावरती पाय पडावा म्हणून मसाले भाजण्यासाठी घेतलेला तवा तो तिने खाली ठेवलेला असतो आणि मुद्दामून त्याच्यावरती सायलीचा पाय पडावा म्हणून तिला वाटी देण्याच्या बहाण्याने बोलावलेलं असतं. तेव्हा तुळशीपत्र ज्या तळपायावरती असतं तो पायच आता भाजलेला असतो. म्हणजे इथे आता सायली काय करण्याचा प्रयत्न करते हे तिलाच कळत नसतं. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, प्रियाने मात्र बाजी ही मारलेली असते. आणि तेव्हा सायली कुसुमताईजवळ गाठोड्यांबद्दल सुद्धा बोलते की माझ्या गाठोड्याबरोबर अजून 3 मुलींची गाठोडी गायब आहेत. आणि तेव्हा इथे प्रियाला समजलेलं असतं की अरे देवा, आता ही सायली पुन्हा गाठोडी घेऊन येते की काय, त्याआधी मला त्यांच्या रूममध्ये असलेली गाठोडी चोरायला हवी, असा आता प्लॅन तिने केलेला असतो. अर्जुन सायलीला मात देण्यासाठी प्रिया इथे तिच्या बुद्धीचा पुरेपूर वापर करत असते आणि ते सुद्धा अर्जुन सायलीपेक्षा खूपच जोमाने. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये इथे आता घरामध्ये कुणीही नसतं. सायली अर्जुन कामानिमित्त बाहेर गेलेले असतात आणि तेव्हा ही प्रिया आता अर्जुन सायलीच्या रूममध्ये जाऊन गाठोडी चोरण्याचा प्रयत्न करत असते. आणि तेव्हाच प्रेक्षकांनो, इथे आता अश्विन त्या रूममध्ये आलेला असतो आणि त्याने प्रियाला रंगेहात पकडल्यानंतर खूप मोठा खुलासा झालेला असतो. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो, अर्जुन सायलीने एक आता व्हिडिओ अश्विनला दाखवत इथे प्रियाचा पर्दा फास्ट केलेला असतो. प्रियाचं कारस्थान अश्विनसमोर आणल्यानंतर इथे आता प्रियाला पुन्हा एकदा तोंडावरती पाडलेलं असतं. तिच्या इथे खोटारडेपणाचा पर्दा फास्ट केलेला असतो. एका व्हिडिओमुळे अश्विनच्या समोर खूप मोठं सत्य आलेलं असतं. तर येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. प्रेक्षकांनो, इथे आता अर्जुन आणि सायली दोघेजण जेव्हा लॅबमध्ये गेलेले असतात तेव्हा त्यांनी तिथल्या डॉक्टरांना, तिथल्या स्टाफला सांगितलेलं असतं की आम्हाला DNA टेस्ट करून घ्यायची आहे, ते सुद्धा 2. प्रियाची DNA टेस्ट तुम्हाला 2 व्यक्तींबरोबर करायची आहे, एक मैनावती आणि दुसरी प्रतिमा. आणि दोन्ही रिपोर्ट आम्हाला ॲक्युरेट हवे आहे, त्याच्यामध्ये कुठलीही फेरफार आम्हाला नको आहे. प्रिया नावाची मुलगी इथे येईल, तुम्हाला पैसे ऑफर करेल, एकतर ती रिपोर्ट बदलायला सांगेल किंवा तुम्हाला एक्सचेंज करायला सांगेल, त्या जागी तुम्हाला दुसरे कुठले तरी रिपोर्ट ठेवायला सांगेल. त्यामुळे एक काम करा, ती देईल ते पैसे वगैरे तुम्ही ठेवून घ्या, पण रिपोर्ट बदलायचे नाही, एवढी मी तुम्हाला विनंती करतो, प्लीज आमची मदत करा. तेव्हा हॉस्पिटलमधला स्टाफ अर्जुन सायलीची मदत करायला तयार होतात आणि प्रियाने त्यांना हार ऑफर केलेला असतो हे आता त्यांना सांगितलं जातं. तेव्हा अर्जुन सायली तो हार घेऊन घरी येतात. तेव्हा सायली म्हणते की आपल्याला आता अश्विन भाऊजींच्या समोरच प्रियाची इथे बोलती बंद करायची आहे. प्रियाला तोंडावरती पाडण्यासाठी सायलीने चांगली आयडिया शोधून काढलेली असते. एकतर प्रियाच्या चुकीमुळे सायलीचा पाय भाजलेला असतो, त्यामुळे सायली इथे बसूनच असते. सगळेजण इथे आता डायनिंग टेबलवरती असताना तिथे अर्जुन आलेला असतो आणि अर्जुन म्हणतो, आपल्या घरामध्ये कुणाला पैसे कमी पडत आहेत का? म्हणजे स्वतःच्या खर्चासाठी किंवा एखाद्या कामासाठी स्वतःचे दागिने कुणाला विकावे लागत आहेत का, कुणाला द्यावे लागत आहेत का? तेव्हा इथे कल्पना म्हणते, का रे अर्जुन, असं का म्हणतोयस तू? तेव्हा अर्जुन म्हणतो, काही नाही मम्मा, कारण आपल्याच घरातला एक दागिना मला बाहेर सापडलेला आहे. तेव्हा इथे प्रिया घाबरते. ती म्हणते, अरे देवा, घरातला दागिना तर मीच त्या लॅबमधल्या माणसाला दिला आहे. अर्जुन सायलीला कळलं की काय माझ्या प्लॅनबद्दल.
तेव्हा इथे कल्पना म्हणते, अर्जुन अरे तू काय बोलतोयस, मला कळत नाही आहे. अरे आपल्या घरामध्ये देवाच्या कृपेने, तुमच्या सगळ्यांच्या मेहनतीने लक्ष्मीची काही कमी नाही रे. अशी वेळ अजिबात आलेली नाही आहे की आपल्याला पैशांसाठी किंवा कुणाला मदत करण्यासाठी घरातले श्रीधन इथे विकावं लागते किंवा घाण ठेवावं लागते. अशी अवस्था तर आपली अजून आलेलीच नाही आहे आणि ती येऊसुद्धा नको असं मला वाटते. तेव्हा प्रेक्षकांनो, अर्जुन म्हणतो, ते बरोबरच आहे मामा तुझं, पण आता तू मला सांग, जर आपल्या घरामध्ये कसलीही कमी नाही आहे तर मग हा दागिना आपल्या घरातून बाहेर गेलाच कसा? हा दागिना कुणाचा आहे? तेव्हा इथे कल्पना म्हणत असते, अर्जुन अरे हा दागिना तर तन्वीचा आहे ना? हो की नाही गं तन्वी? तुला हा हार पूर्णाईने दिला होता की नाही? अरे पूर्णाईने दिला होता तिला. जेव्हा तिचा लग्नानंतरचा पहिला पाडवा होता ना, तेव्हा पूर्णाईनेच तिला गिफ्ट केला होता, बरोबर की नाही? तेव्हा प्रिया म्हणते, नाही नाही, हा हार तर माझा नाही आहे. तेव्हा कल्पना म्हणते, अगं तन्वी असं कसं बोलतेस? माझ्या बरोबर लक्षात आहे, पूर्णाईने तो हार मला दाखवला होता. हा हार पूर्णाईनेच तुला दिला आहे. तेव्हा अश्विन म्हणतो, बरोबर आहे, पाडव्याला तुला हार दिला होता, माझ्यासुद्धा लक्षात आहे. तेव्हा इथे प्रिया म्हणत असते, अश्विन मला माहिती आहे ना, हा हार माझा नाही आहे, माझा हार आहे माझ्याकडे. सायली म्हणते, हो का? तुझा हार जर तुझ्याकडे आहे तर सांग बरं, कुठे आहे तो हार? आम्हाला आता बघायचं आहे, दाखव ना तो हार कुठे आहे ते. तेव्हा अश्विन म्हणतो, पण दादा अरे हा हार अचानक तुझ्याकडे कुठून आला आणि अचानक या हाराचं काय काढलंस तू? तेव्हा अर्जुन म्हणतो की अश्विन, मला सुद्धा तेच विचारायचं आहे तन्वीला, की तिने हा हार का बरं दिला असेल कुणाला तरी. तेव्हा इथे आता अश्विन म्हणत असतो, नाही रे, हा हार तन्वीचा नसणार आहे, ती कशाला कुणाला द्यायला जाते, बरोबर की नाही तन्वी? तू जा बरं, तो हार आण आणि दाखव सगळ्यांना की तुझा हार तुझ्याकडेच आहे. हा हार कुणाचा आहे तुला माहिती नाही, जा बरं दाखव. तेव्हा इथे सायली म्हणत असते की जा जा अश्विन भाऊजी, माझा तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे. तुम्हाला जर वाटतंय ना की हार तन्वीकडे असेल तर असणारच, बरोबर. प्रिया जा बरं, तू तो हार आण, दाखव सगळ्यांना आणि सगळ्यांचा गैरसमज दूर करा. तेव्हा प्रिया म्हणत असते, अरे देवा, आता काय करू मी पेचात पडले. या अर्जुनने तर मला अश्विनसमोर तोंडावरतीच पाडलं. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता प्रिया म्हणत असते की अश्विन आता काय या हाराचं वगैरे, अरे जाऊ दे ना, हा हार कुणाचा आहे मला माहिती नाही. सायली, तुला तो हवा असेल तर ठेव गं बाई, माझा हार आहे माझ्याकडे. तेव्हा अश्विन म्हणतो, पण आता ह्या हाराचं जर निघालंच आहे तर जा ना तन्वी, तुझा हार आणून दाखव ना सगळ्यांना की तुझ्याकडे तुझा हार आहे म्हणून. तेव्हा ती म्हणत असते, अरे कशाला उगीच, जाऊ दे, आता त्यांचा माझ्यावरती विश्वास नाही म्हणून मी लगेच माझा हार आणून त्यांना दाखवायचं का? तुझा विश्वास आहे ना, मी तुला नंतर दाखवेन. तेव्हा कल्पना म्हणते, अगं असं काय करतेस? त्यांना जर वाटतंय की हार तुझ्याकडे नाही आहे तर आणून दाखव आणि सिद्ध कर हे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथं आता लगेचच प्रिया येते आणि मुद्दामून म्हणते, अरे देवा, तो हार तर नाही आहे, हा माझाच हार आहे का? अर्जुन, तुला कुठे भेटला रे हार? तेव्हा अर्जुन म्हणतो, का तुझ्या लक्षात नाही आहे का? तेव्हा इथे अर्जुन म्हणतो की थांबा अश्विन, तुला एक व्हिडिओ दाखवतो. आणि मग तो व्हिडिओ आता सायली आणि अर्जुन इथे लॅबमधून आणलेला असतो, CCTV कॅमेऱ्यामधून, आणि तो अश्विनला त्याचबरोबर कल्पनाला दाखवला जातो. तेव्हा अश्विन म्हणतो, तन्वी हे सगळं काय आहे? का म्हणून तू या माणसाला तुझा हार दिलाय, सांग बरं, आणि कशासाठी? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता प्रिया म्हणत असते, अश्विन अरे सांग ना, काय करणार होते मी, काय करू? माझी एक मैत्रीण आहे रे, तिला पैशांची गरज होती आणि तिच्याकडे पैसे नव्हते, उपचार होत नव्हते. तेव्हा मी तिथे गेले, एका स्टाफला म्हणाले की हार तुझ्याकडे ठेव बाबा, हा माझा सोन्याचा हार ठेव आणि माझ्या मैत्रिणीचे व्यवस्थित उपचार कर बाबा, असं मी म्हणाले. अश्विन, मी हे सत्य सांगितलं असतं तर कदाचित तुम्हाला सगळ्यांना राग आला असता, पण माझ्याकडे पैसे नव्हते रे, आणि मी लोकांना मदत करते त्यासाठी मी आधीच तुझ्याकडून किती वेळा पैसे मागितलेत. मला तुझ्याकडून पैसे मागायचे नव्हते आणि मला माझ्या मैत्रिणीची मदत करायची होती म्हणून मी हार दिला होता. तेव्हा अर्जुन म्हणतो, खरंच का तन्वी, तू खरंच बोलतेस का? तेव्हा अश्विन म्हणतो, दादा अरे ती खरंच बोलत असेल, जाऊ दे ना. तेव्हा कुठेतरी अश्विनच्या मनामध्ये संशय तर निर्माण झालेलाच असतो. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, अश्विनला मनामध्ये वाटत असतं, पण एवढं सगळं जर होतं तर माझ्याजवळ तन्वी का नाही तू बोललीस? दादा बोलतोय ते बरोबर आहे ना, जे काही असेल ते असेल, पण तुला जर मदत करायची होती तर तू मला बोलली असतीस तर कदाचित आपण आपल्या हॉस्पिटलमध्ये
हे सगळं मॅनेज केलं असतं, तिची संपूर्ण ट्रीटमेंट मी केली असती. तू मला का नाही बोललीस? मी सुद्धा लोकांची मदत करतच असतो ना. तेव्हा इथे आता प्रिया म्हणत असते, अर्जुन तू बरोबर बोलतोयस, पण कसं आहे ना, मला माझ्या नवऱ्याचा फायदा करून घ्यायचा नाही आहे, मला त्याच्या चांगुलपणाचा गैरफायदा करून घ्यायचा नाही आहे की तो डॉक्टर आहे म्हणून मी माझ्या ओळखीतल्या माणसांना घेऊन येणार आणि त्यांच्यावरती इथे आता फ्रीमध्ये उपचार करणार. त्याला काही अर्थ आहे का बरं, सांग तू? अजिबात नाही ना, त्याला काहीही अर्थच नाही आहे. मला इथे माझ्या नवऱ्याच्या प्रोफेशनचा गैरफायदा घ्यायचा नव्हता आणि म्हणून मी त्याच्याकडून मदत घेतली नाही. एवढी सोपी गोष्ट आहे, त्याचा एवढा इश्यू करायची खरंच काही गरज आहे असं मला वाटत नाही. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता हाराचं सत्य समोर आलेलं असतं. तेव्हा प्रिया नेहमीप्रमाणे थातूर मातूर कारणं ही देतच असते. ती म्हणत असते, हार माझा पहिला तर नाही आहे, आणि नंतर फुटेज दाखवल्यानंतर म्हणते की मला माझ्या मैत्रिणीची मदत करायची होती आणि म्हणून मी हार तिला दिला होता असं ती नंतर कबूल करते. ज्या वेळेला व्हिडिओ दाखवलेला असतो ना त्या वेळेला तेव्हासुद्धा ती सगळ्यांजवळ खोटंच बोलते. तेव्हा कल्पना म्हणते, तरीसुद्धा तन्वी, अगं त्यासाठी इथे आपल्याला कुणीतरी प्रेमाने दिलेला हार, पूर्णाईने किती प्रेमाने तुला तो हार दिला होता, तो लगेच तू तुझ्या मैत्रिणीला द्यायला नको होतास. तिच्या मदत करण्यासाठी तू आपल्या घरातून पैसे घ्यायला हवे होतेस, बरोबर ना? असं स्त्रीधन देणं हे चुकीचं आहे. तेव्हा तुला तो हार द्यायची काय गरज होती? अगं पैसे द्यायचे होतेस ना, पैसे दिले असतेस तरीसुद्धा जमलं असतं. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो की बरोबर बोललीस मम्मा, हार वगैरे कुणाला देतात? सोनाराला देतात, हे कळत नाही का तुला? तेव्हा त्या माणसाने तरी हार कसा काय घेतला? तो डॉक्टर आहे ना, असं अश्विन म्हणतो. अश्विन म्हणतो, दादा पण मला एक गोष्ट कळत नाही आहे, हा हार तुझ्याकडे कसा आला? तेव्हा अर्जुन म्हणत असतो की माझं काम होतं म्हणून त्या ठिकाणी मी आणि सायली आम्ही गेलो होतो. तेव्हा त्या माणसाच्या हातामध्ये आम्ही हा हार बघितला, सायलीने तो ओळखला आणि आम्ही त्याच्याकडून तो हार काढून घेतला. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अर्जुन सायली मुद्दामूनच प्रियाचे तिथे 3-13 वाजवत नाही, कारण तिला हळूहळू घाबरवून त्यांना एक्सपोज करायचं असतं. हळूहळू अश्विनच्या समोर तिचा खोटारडेपणा आणायचा असतो. तेव्हा थोडा का होईना पण इथे अश्विनला तिच्यावरती आणि तिच्या खोटारडेपणावरती संशय आलेला असतो. तो म्हणतो, सायली, आता आपल्याला असंच हळूहळू तिचं संपूर्ण भांडं फोडायचं आहे. तेव्हा इथे अश्विन म्हणतो की तन्वी, तू म्हणतेस की तुझ्या मैत्रिणीची तू मदत करत होतीस, पण अगं चोरावाने त्या माणसाला हार द्यायची काय गरज होती? कॅशसुद्धा देऊ शकली असतीस ना. अगं कुणी जाऊन असं हार वगैरे देतं का? इतकी मूर्ख कशी काय असू शकतेस तू? मला खरंच कळत नाही आहे. तू पुन्हा काही खोटं तर बोलत नाही आहेस ना? प्रिया म्हणते, नाही नाही अश्विन, अरे मी कशाला खोटं बोलू? हे खोटं बोलून माझा काय फायदा होणार आहे, तू सांग बरं मला. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अश्विन म्हणतो, पण मला तुझं हे वागणं अजिबात पटलेलं नाही आहे, कळलं तुला? त्यानंतर इथे आता अश्विन रागावून गेलेला असतो. प्रिया म्हणते, याचं काय आता? नशीब ते अर्जुन सायली गप्प बसले, परत काही बोलले नाही. तेव्हा इथे आवाज आलेला नसतो व्हिडिओमध्ये, म्हणून इथे प्रिया वाचलेली असते. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता प्रियाचं भांडं फुटता फुटता राहिलेलं असतं. हातामध्ये काय आहे ते सॅम्पल कसलं तू देत होतीस? तर ती म्हणते, माझ्या मैत्रिणी जे मला दिलं होतं ते सॅम्पल मी त्यांना देत होते, बाकी काही नाही. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, प्रियाची बोलती बंद झालेली असते. अर्जुन सायली कामानिमित्त बाहेर गेलेले असतात. तेव्हा इथे प्रिया म्हणते, अरे देवा, या दोघांनी तर मला मारायची पूर्णपणे तयारी केली होती. हा मूर्ख अश्विन, याला मी बोलण्यात गुंडाळलं म्हणून, नाहीतर आता माझं काही खरं नव्हतं. प्रत्येक वेळेला आता इथे प्रिया सायली अर्जुनला मात देतच असते. तसं पुन्हा एकदा घडलेलं असतं. आणि तेव्हा इथे आता घरामध्ये कोणी नाही आहे, तेव्हा प्रिया अर्जुन सायलीच्या रूममध्ये जाऊन ती गाठोडी शोधण्याचा प्रयत्न करत असते, कारण तिला स्वतःचं गाठोडं गायब करायचं असतं, कारण त्याच्यामध्ये बबलीचा फोटो असतो. जर बबलीचा फोटो आणला आणि त्या फोटोबरोबर मॅच झाला तर मीच खरी बबली आहे हे आता बाहेर यायला वेळ लागणार नाही, आणि अर्जुन सायली ते करायला सुद्धा मागे पुढे बघणार नाही हे तिला बरोबर कळालेलं असतं. तेव्हा प्रिया जाते. अर्जुन सायली रूममध्ये नाही आहे, त्या संधीचा फायदा घेत ती आता तिथून ते गायब करत असते. गाठोडी गायब करण्याचा प्रयत्न करत असते. शोधाशोध करत असताना अश्विन त्या रूममध्ये प्रियाला शोधत शोधत येतो. कल्पना म्हणते, अरे ती इथेच होती ना, आता अचानकपणे कुठे गेली? तेव्हा सायलीच्या रूममधून आवाज आल्यानंतर
आता अश्विन बघायला गेलेला असतो की तिथे नक्की आहे तरी कोण, आणि बघतो तर काय, तर तिथे असते ती प्रिया. ती गाठोडी शोधत असते त्यांच्या कपाटामध्ये. तेव्हा अश्विन म्हणतो, तन्वी तू इथे काय करतेस? दादा आणि सायली वहिनी रूममध्ये नसताना. आणि तिला आता अश्विनने रंगेहात पकडलेलं असतं आणि तो म्हणतो, तुझं नक्की चाललंय तरी काय? काय करण्याचा प्रयत्न करतेस तू? दुसरं कुणाच्या तरी रूममध्ये येऊन शोधाशोध करणं हे तुला योग्य वाटतं का? चुकीचं आहे हे सगळं. तेव्हा इथे आता प्रियाचं हे चुकीचं वागणं तो अजिबात पाठीशी घालत नाही आणि तो म्हणतो, चल आत्ताच्या आत्ता इथून बाहेर चल. दादा आणि वहिनीला कळलं तर त्यांना किती राग येईल तुला माहिती आहे ना. त्यानंतर इथे अश्विन म्हणतो की तुझा हा खोटारडेपणाला कंटाळलोय मी आता. तुझं हे विचित्र वागणं मी सहन करू शकत नाही. आणि त्यामुळे प्रेक्षकांनो अशा रीतीने अर्जुन सायलीने आता प्रियाचा खरा चेहरा हळूहळू अश्विनच्या समोर आणण्याचा प्रयत्न केलेला असतो आणि त्यामुळे अश्विनला सुद्धा प्रियाचा हा खोटारडेपणा हळूहळू कळत असतो.